सर काय अरे 2 जण जरा ना पोलिसांनी 7 दिवसाचा पिशर मागितला होता, न्यायालयाने 6 दिवसाचा पिशर दिला। जय भारत फिरवा, जय भारत फिरवा। काय मुद्दे मांडण्यात आले तुमच्याकडे? चिडबूम खाली कर, सगळ्या रिफ्लेक्ट होतोय तुझा। म्हणजे अंकुश कांबळे आयोनी जे मुद्दे मांडले होते की सदर आरोपी फरार आहे, बाकीच्या आरोपीचा शोध घेणं आहे, त्याच्यामध्ये वापरलेली गाडी जप्त करणं आहे, त्यांच्या वापरलेले हत्यार जप्त करणं आहे आणि म्हणून आम्हाला आरोपी ताब्यात पाहिजे आहे। तर आमचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये की आता आरोपीचे हत्यार वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे तर खोक्याचा ऑर्डर नेलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय जप्त करणार आहे, त्याच्यामुळे हे काय पीसीआरचे ग्राउंड नाही आहेत आणि हत्यार एकाच्या हातात दाखवलंय आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना? जे फिर्यादी आहेत आणि जो फिर्यादीचा जो समाज आहे, सतीश भोसलेचं घर उद्ध्वस्त केलं, पेटवलं ना, हा आमचा तालुक्यातला जो वंजारी समाज आहे इतका निष्ठुर आणि क्रूर नाही। उलट त्या समाजाने हळहळ व्यक्त केली की ठीक आहे, तो गुन्हेगार, त्याला सजा मिळाली पाहिजे, पण घर उद्ध्वस्त करणं, त्याला नास्तनाबूद करणं हे आमच्या त्या समाजाला सुद्धा मान्य नाहीये। तो सुद्धा समाजात हळहळ व्यक्त करतोय की सतीश भोसले हा बळी आहे, सतीश भोसलेवर एवढी कार्यवाही व्हावं ही इच्छा नव्हती। सतीश भोसलेचे आडून सतीश भोसलेचे अक्का अक्का म्हणतात का? खरं तर तुम्हाला सांगतो, गोरगरीब होरपाळले गेलेत, ज्यांच्यावर खरी कार्यवाही व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये खूप गुंड आहेत हो। सतीश भोसलेवरती जी कार्यवाही झाली ती महाराष्ट्रातल्या एकाही गुंडावरती कार्यवाही झाली नाही, महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर उद्ध्वस्त केलं नाही, महाराष्ट्रातल्या एकाही गुंडाचं घर पिटून दिलं नाही आणि सतीश भोसलेला जेवढं खूप मोठा डॉन दाखवलाय, खूप मोठा गुंड दाखवलाय, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, खरंच सतीश भोसले एवढा मोठा गुंड आहे का? एक सरपंच म्हणतो की मी सतीश भोसला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मारलं। अहो, सतीश भोसला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मारलं म्हणून एक सरपंच सांगतो आणि पुन्हा सांगतात की सतीश भोसले खूप मोठा गुंड आहे। हा सतीश भोसलेंचा राजकारणाचा बळी आहे। आमदार आणि जे काही मध्यंतरी बीडमध्ये जे वातावरण झालंय जातीयवादाचं, हा जातीयवादाचा सतीश भोसलेचा बळी आहे। सतीश भोसलेंचा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये। सतीश भोसले वरती खोटे आरोप या ठिकाणी केलेले आहेत आणि सतीश भोसले जे आहे, हा सतीश भोसले हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून खूप चांगलं काम केलं आहे। गोरगरिबांच्या मुलांना वह्या पुस्तकं देणं, त्याच्यानंतर ऊसतोडणी कामगारांना राशन वाटप करणं, गोरगरिबांना कपडे वाटप करणं, असं चांगलं काम सतीश भोसले करतोय। परंतु सतीश भोसलेचं चांगलं काम या ठिकाणी दाखवत नाहीयेत। खोक्या सतीश भोसले हा त्या स्पॉटला त्या दिवशी नव्हताच। सतीश भोसले हे शिरूरमध्ये होते आणि त्यांना फोन आल्याच्या नंतर जे काही ढाकणे पिता पुत्र आहेत यांना जखमी झाल्याच्या नंतर स्वतःचा पुतण्या आणि स्वतःची पुतणी जखमी असताना सुद्धा सतीश भोसलेंनी त्यांना दवाखान्यात न नेता त्या ढाकणे पिता पुत्राला ढाकणे हॉस्पिटलला दवाखान्यात ऍडमिट केलेलं आहे।